मुंबई डोंबिवली से रिश्तों को शर्मसार कर देने वाला एक सनसनीखेज मामला सामने आया है। शादी का रिश्ता टूटने का बदला लेने के लिए एक युवक ने अपने ही मामा के महज 1 साल के बेटे का अपहरण कर लिया। आरोपी, जो मूक बधिर बताया जा रहा है, मासूम को मुंबई के कुर्ला इलाके से उठाकर डोंबिवली के कोपर क्षेत्र में ले गया और वहां एक बंद ऑटो रिक्शा में छोड़कर फरार हो गया। राहत की बात यह है कि पुलिस की सतर्कता से डोंबिवली पुलिस को बच्चा सुरक्षित मिल गया। तत्पश्चात सोशल मीडिया के माध्यम से बच्चे की असली पहचान की गई, जिसमें उजागर हुआ कि विनोबा भावे नगर मुंबई पुलिस स्टेशन में दर्ज अपहरण की शिकायत का यह बच्चा है। तत्पश्चात मुंबई विनोबा भावे नगर पुलिस टीम संबंधित बच्चे के परिजनों समेत डोंबिवली विष्णुनगर पुलिस स्टेशन पहुंची, जिसके बाद मासूम को परिजनों के सुपुर्द किया गया। फिलहाल पुलिस फरार आरोपी की तलाश में जुटी हुई है। काल विष्णुनगर पोलीस स्टेशन हद्दीतील कोपर ब्रिज जवळ जी चौकी तिथील ऑटो रिक्षा स्टँड मध्ये एका ऑटोमध्ये एक बेवारस बाळ मिळून आलं होतं। सदर बाळास विष्णुनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर सोशल मीडियाद्वारे बाळाचा शोध घेण्यात आला। व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज टाकण्यात आले आणि त्याप्रमाणे निष्पन्न झालं की विनोबा भावे नगर पोलीस स्टेशन मुंबई येथील दाखल गुन्ह्यातील अपहृत बाळ जे होतं ते हेच होतं आणि त्याप्रमाणे विनोबा भावे पोलिसांचे पथक आणि कंप्लेनंट हे विष्णुनगर पोलीस स्टेशनला आले। त्यांनी ते बाळ ओळखलेलं आहे। बाळाला सध्या शास्त्रीनगर हॉस्पिटल येथे उपचारासाठी ऍडमिट केलेलं आहे। काय नेमकं कारण होतं बाळाला इकडे असल्याचं? त्या फिर्यादी यांचा जो भाचा होता अमन सकट, याचा फिर्यादीच्या नंदेवर लग्नावरून काही वाद होते आणि त्या वादातून हा प्रकार घडलेला आहे। त्या आरोपीने या बाळाला काल पहाटेच्या सुमारास त्यांच्या घरातून किडनॅप केलेलं आहे आणि विष्णुनगर पोलीस स्टेशन हद्दीत सोडलेलं होतं।